आज आपण पाहणार आहोत ऑप्शन पेज बॉर्डर. तर पेज बॉर्डरसाठी वर्डमध्ये जायचं. वर्डमध्ये गेल्यानंतर या ठिकाणी डिझाईन नावाचं ऑप्शन आहे, त्यावर क्लिक करा. त्यावर क्लिक केल्यानंतर सर्वात शेवटी ऑप्शन दिसतो आपल्याला पेज बॉर्डर. त्या पेज बॉर्डरवर क्लिक करा. पेज बॉर्डरवर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारची एक विंडो होते बॉर्डर अँड शेडिंग नावाची. त्यामध्ये पहिला ऑप्शन आहे, जर तुम्हाला बॉर्डर नको असेल तर त्यावर ठिकाणी क्लिक करा, ते बॉर्डर जाते. दुसरा ऑप्शन आहे बॉक्स टाईप बॉर्डर येते. बॉक्समध्ये चारी साईडने बॉर्डर आपल्याला येते. सर्वप्रथम ऑप्शन तुम्हाला या ठिकाणचे येतात, असे हे बॉर्डरचे येतात. या ठिकाणी कलर हवा असेल तर कलर येतो आणि तो कलर तुम्हाला या ठिकाणी दिसेल की कोणता कलर हवा आहे, तसं इथं बॉर्डर या ठिकाणी येईल. ओके करा. ती बॉर्डर तुम्हाला या ठिकाणी लागू झालेली दिसेल. त्यानंतर दुसरी जी बॉर्डर असते शॅडोमध्ये पहा की या ठिकाणी दाखवली, इथे काही शॅडो तुम्हाला आलेली दिसेल. प्रीव्यूमध्ये ते इथे या ठिकाणी दिसेल. त्यानंतर या ठिकाणी 3D बॉर्डर ते त्या या ठिकाणी व्यवस्थित दिसत नाही आपल्याला. त्यानंतर कस्टममध्ये आल्यानंतर आपण कस्टम हवी तशी बॉर्डर घेऊ शकतो. याशिवाय आपल्याला जर स्टाईलमधले बॉर्डर हवे असेल तर या ठिकाणी आर्ट फॉर्ममध्ये जावा, पाहिजे तशी बॉर्डर सिलेक्ट करा. बॉर्डर सिलेक्ट केल्यानंतर त्या ठिकाणी ओके करा.